श्री काशीखंड अध्याय 33. श्री गणेशाय नमः. तव अगस्ती म्हणे शिवसूता, तू वियोग क्षुधेचा दाता. तरी प्रश्न असे जी कृपावंता, करणे तुम्हासी. काशीमध्ये सर्व जीव जंतू, कैसे असावे कवने स्थितू. देहांत झालिया मुक्तू, कैसी असे सर्व जीवा. आणि कैसा काशीचा वास, आणि कैसा तेथींचा प्रकाश. कवन उदीम कवन हव्यास, आणि तेथे कैसा करावा. कवन व्यापार कोणे जीवे कीजे, कोणे कवन लाभ पाविजे. काशीमध्ये चतुर्वर्ण असीजे, ते कोणे कैसे आचरीजे कर्म. कैसे काशीचे महिमान, कोण प्रादुर्भाव कोण दान. कवन अतीत कोणा कारण, पूजिजे यथोक्त प्रकारे. स्वामी म्हणे ओ अगस्ती मुनी, काशी विश्वेश्वराची निज धामिनी. तेथींचे अतिरम्य तुझे श्रवणी, करू निरूपण अत्यंत. अगस्ती तरी अगस्ती हे पंचक्रोशी स्थान. शिवार्चनाविन नव्हे गा पावन, आणि पूर्वभाग्य संपूर्ण असेल अर्जिले जयाने. तेथे शिवाची आज्ञे विरहित, नाही कोणीची अन्यजंत. वल्ली वृक्ष तृणादी समस्त, शिव आज्ञेने वर्तती. तरी ते काशीपुरी माझी असता, करू नये ग उदर चिंता. तो सर्व जीवांचा दाता, भवानी शंकर असे. मनी संकल्पू नये काही, क्रूरता भय त्यजुनी सर्वही. तो सर्व जीवांचा प्रतिग्रही, शिवची असे एक. पुत्र कलत्रांचे पाली ग्रहण, उदीम व्यवसाय यज्ञ दान. मी करीतो हे वचन, काशी स्थळी न बोलावे. देह असावा बहुकालवरी, की मृत्यू यावा झडकरी. की काशीमध्ये वैखरी, अनुवादू नये सर्वथा. शिव इच्छिता ते काशी, पुण्या ते करी पापा ते नाशी. सर्व जंतू ते मोक्ष प्रकाशी, मनोनी अविमुक्ती नाम पै. आणि वाराणसी म्हणती, आणि नाम ते अविमुक्ती. ही गुण नामे ते अगस्ती, परिसावी जाण काशीची. तेथे पुण्यसरितासी ते ऐसी, ना तरी ती खड्ग दोषांसी. छेदितसे महापापासी, येऊ नेदी जवळीके. आणिक वरुणा नामे सरिता, या दोघींचा झाली एकत्र मिश्रता. पूजावया भवानी कांता, येत्या झाल्या आनंदवनासी. संगम झाला वरुणेसी, तेची गुण नाम झाले वाराणसी. मुक्ती देतसे जीव जंतुसी, मनोनी नामे अविमुक्ती हे. काशीमध्ये जे असतात जंत, त्यांचे निर्वाण नेणे कृतांत. काशीच्या दोषीयांसी सूर्यसूत, नेऊ न शके सर्वथा. काशीस्थळी जो करी परद्वार, आणि अनेक वस्तूंचा जो तस्कर. तो 30 सहस्र संवत्सर, होय महापिशाच. देहांत झालिया त्यासी, परी तोही अगम्य यमासी. पाप भोग सरल्या काशी, मागुती घडे तया ते. ऐसा जो महादोषाचारी, घालिता पंचक्रोशी बाहेरी. राहो न देती काशीपुरी, दूत त्र्यंबकाचे. निस्पृह होई जे दग्ध कामी, चित्त ठेवी जे आपुले कुलधर्मी. एकची स्मरावा शूलपाणी, ऐसे असावे काशीस्थळी. शिवा परता देव म्हणता, वर पडा होय कृतांता. तो जातसे अध्यापाता, चंद्रार्कवरी निश्चयेसी. क्षत्रिय रक्षावा क्षात्रधर्म, ब्राह्मणी कीजे ती षटकर्म. वैश्ये वैश्यकर्म उत्तमोत्तम, शूद्रे शूद्राचार करावा. न कल्पिजे पुत्र कलत्र, इच्छा असावी परम पवित्र. तेथे चालतसे शिवसूत्र, त्या वाचुनी आननसेची. व्यापारी न कल्पिजे बहुहिरण्य, थोर उदीम तो गंगा स्नान. थोर लाभ तो शिवदर्शन, अन्य लाभ नसेची. आणि का तीर्थी शतरूपी ऋषी, राहिला असता नेमेसी. तरी काशीच्या एक दिवशी, शतगुणे विशेष तो होय. आणि स्थळी निमाला दोषी, तो भोगी 184. देहांत झालिया पुण्यशीलासी, मागुता मनुष्य जन्म. आपुल्या पूर्व सुकृता, तो भोगीत मागुता. पातकी जाय अध्यापाता, परी न सुटे त्यासी गर्भवास. म्हणून थोर काशीचा वास, आणि तीर्थी नाही ब्रह्मप्रकाश. येते ब्रह्मतारक उपदेश, होतसे शिवमुखी.
तो दग्ध आणि का स्मशानी, तो जन्म पावे भल त्या योनी, पावे शुभाशुभ कर्मापासूनी, दोषे दंडन गुणे पूजा. म्हणून काशी महास्मशान, ते स्थळी देहची ठेवणे जाण. मग करोत का भक्षण श्वान किंवा वायस, आणि का स्थळी पाप पुण्य भोगण, तैसे नव्हे आनंद वण. तेथे एकची मार्ग निर्वाण, सर्व जीवा मोक्ष होय. आणि तीर्थीचा योगीश्वर, आणि काशीचा तस्कर जार. अधिकत्व पाहता निर्धार, कोटी गुणी विशेष तो. जन्मवरी कथिजे आत्मज्ञान, योगाभ्यास ब्रह्मज्ञान. तेने होई जे पावन, काशी दर्शन व्हावया. शतवर्षे कीजे महायज्ञ, देवांसी अर्पिजे भागदान. तेने होई जे का पावन, काशी दृश्य व्हावया. काशी मध्ये दिजे अन्नग्रास, बिल्वपत्रे पूजिजे महेश. तरी तेने केला तुळा पुरुष, भारंभार सुवर्ण. काशी मध्ये दिजे मुष्टी धान्य, तरी कोण लक्षी त्याचे पुण्य. शतयाग सुकृता समान, घडे सामर्थ्य जयासी. षडंग योग साधनी, शत संवत्सर बैसे मृगाजिनी. तरी सहज बैसला काशीचे दुकानी, तो अधिक होय शतगुणे. मंत्र ध्यावया तारक, इच्छिताती हरी ब्रह्माधिक. ते असती सृष्टी कर्माधिक, मनोनी साध्य तया नसे. अमरेशाधिक सूरगण, इच्छिताती आनंदवण. तेथे असे तो पंचानने प्रकट साक्षात. ऐसी ते अविमुक्ती काशी, कान रुचे कोणासी मानसी. दोष गोटा ठेवूनी पुण्य परिसांसी, कवन पान घे सर्वथा. मग येथेच पूजिजे त्रिनयन, येथेच कीजे स्नानदान. इतुके नव्हे तरी काशी स्थान, अवेरू नये सर्वथा. मंत्र उपदेशी गुरु समर्थ, तो मंत्र जाणावा सर्व हितार्थ. गुरु विने जेने कळे सकळ चतुरर्थ, तो मंत्र परिसा आता. न करणे षटकर्म नित्याचारी, न लागे गुरु आज्ञा शरीरी. तरी तो महामंत्र द्विअक्षरी, जपावा नाम काशी काशी. वृथा मंत्राचे परी काशी मंत्र हाची फळ, पूर्वज उद्धरती सकळ. पावती मोक्ष पदाते, वृथा बाला बगला सर्वही. बुडो नका या अज्ञान डोही, शरीर स्वस्थ तव वरी या देही. काशी स्मरा निरंतर, अरे जेथे तारक ब्रह्म उपदेश. देत साक्षात महेश, ऐसे जाणुनी न करिता. सायास ते पशुवत जाणावे, प्रहरुणी या नेत्राचे देखण. आरसा केवी पाने कंकण, करी दीप आणि चक्षु सुण. पडसी का कुपा माझी, महारम्य स्थळ हे काशी. प्राप्त करी स्वर्ग मोक्षासी, अन्यत्र स्थळी वृक्ष भ्रमसी. मोक्षास्तव ब्रह्महत्या आणि गोहनन, गोत्रवध आणि अगम्यागमन. तितुकी पातके होतील दहन, काशी नाम जप झालिया. सेवावया क्षेत्र विमुक्ती, मही सुरेंद्र जे आलिती. सर्व ही सुखे देववत असती, तुच्छ करीती अमराधिक पदा. हरी विरिंची त्रिशूळधर, सहस्र नेत्र सविता आणि शीतकर. यक्ष राक्षस ग्रह नक्षत्र फणीवर आणि महाभूते पंचही. तेथे लिंग स्थापन करुणी, सर्व राहिले काशी भुवनी. तेथे मुक्ती असे म्हणून बोलती वेदवाक्ये. 88 सहस्र ऋषीश्वर, गण गंधर्व सूर नर किन्नर. सर्व ग्राम जंतूंसी काशीपूर, एकची मोक्ष मार्ग समजता. ओळखावया आत्मस्वरूप, ज्ञानी शोधिती अजपा जप. दर्शने भूलली व्रथाची पाप, विवादती अध्यापी. षण्मुख म्हणे गा अगस्ती, ऐसी काशी रहस्याची मुख्य स्थिती. सर्व जंतुसी होतसे मुक्ती युगानुयुगी. पूर्व पुण्याची बहुत सामग्री, करीती प्राप्त हे शिवनगरी. प्रळयी अविनाश हे त्रिशूळाग्नी, धरितसे शिव सर्वदा. काशी ऐसी पुण्यपुरी, धुंडिता असाध्य त्रैलोक्या माझारी. जेथे जन्मला तो श्रीहरी शेषशायी परमात्मा. हरेचे जन्मभूमीचे एवढे महिमानसाचे, तरी ते परमधाम शिवाचे. तेथील महिमा अगाध, स्वर्गी पुरिया बहुत असती. सुवर्णमंडित रत्न खचिती,
सुरनाथाची अमरावती अलकापुरी कुबेराची गंधवतीचा अधिपती समीर शोभायमान मेरू पाठार दिग्पती तेथींचा राज्यधर शोभायमान आपुले धामी ऐसी ही स्वर्गनगरे महादीप्ती जी तुके ठाई सुरेंद्र अधिपती अमरावतीचे आधारे असती सर्व सूरनगरवासी जे आणि पाताळी असे पद्मपुरी ते भोगावती गंगेचे तीरी महाविस्तीर्ण ते नगरी वासुकी रायाची म्हणवी तसे ऐशा पुरिया असती पवित्र आणि त्यासी निर्माण करी विधात्र सूत्र परी अविमुक्तीचे सूत्र कोणीही न तुळती आणि मृत्यू लोकींची या पुरिया कांची मथुरा द्वारावतिया अयोध्या अवंतिका आणि माया मंदाकिनी मुळी अविमुक्ती जे षण्मोह म्हणे हो अगस्ती मुनी ऐशाया पुऱ्या त्रिभुवनी परी अधिकारे शिवधामिनी अविमुक्ती ते जाणपा ऐसे त्रैलोक्य कोटीचार याचा पाहता विचार स्पर्धेसी न तुळती एकची घर काशी माझी विशेचे ऐसी अगाध महिमा ते काशी धर्मभूमी अर्ध आकाशी अलिप्त जाणते वसुमतीसी पद्मिनी पत्र जळी जैसे हे निर्माण केली पंचवक्रे अगाध अनुपम स्वतंत्रे मज न सांगवे षटवक्रे पांगुळे वैखरी बोलता ऐसी हे अविनाश अविमुक्ती अभंगण भंगे प्रळयांती अरे ह्या गृह मंदिराई केवी शांती न करी शिव कैसे ते जैसी ग्रह करी कुळवाडी फिका अंती करी सर्व मोडी परी तो ग्रह मंदिरे न मोडी आपुली जैसी म्हणोनी पंचभूतांसी नाश प्रलयांती संहारी महेश त्याचे निज ग्रह ते काशी तीस केवी शांती करील ऐसी हे काशी रहस्य कथा सांगता विस्तर होईल ग्रंथा श्रोती न कोपावे व्रथा पाल्हाळ विशेष म्हणूनी परी काशी महात्म्य हे अपार सांगू शकेना सृष्टीकर अगस्तीसी निरूपी शिवकुमार ते संकलित मार्गे करुणी गणित कीजे मेघधारा कवडी जे आकाशीचे समीरा परी अगम्य महिमा त्या काशीपुरा आनंदवनाचा पश्चिमे उदय करी जे रवी करी परी न वर्णवे काशीपुरी तेथींचे सामर्थ्य तो त्रिपुरारी शिवची एक जाणता तव अगस्ती म्हणे शिवसुता तृप्ती न होय तव वचनामृता तरी एक प्रश्न असे जी आता क्षमा करी स्वामिया या काशी रस्याची फलश्रुती ते मज निरूपा क्षमा करुणी प्रीती स्वामी म्हणे गा अगस्ती हे सत्य न घेती मंद मानव हे काशी कथा रहस्य पुण्य पावन जयासी घडे श्रवण पठण तयासी सामर्थ्य घडे जाण कोटी गज अश्वदानाचे कुरुक्षेत्री रवी ग्रहणी भारंभार सुवर्ण वेंची जे दाणी स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी न बोलो हे सर्वथा हे सांगता फलश्रुती मानसी न होय गा तृप्ती हे सामर्थ्य तो पशुपती शंकर एक जाणता यमपूर केले उद्वस महादोषिया प्राप्त कैलास जेथे तारक उपदेशी महेश आता फलश्रुती कायसी ऐसी हे काशी रहस्य कथा कीजे किती सांगिजे निवारे व्यथा सहस्रवदन तुकी तसे माथा कद्रुसूत जो आता सावधान जी श्रोता शिवदास गोमा प्रार्थी सर्वथा श्रोती एकाग्र होऊनी कथार्था सर्व काळ परिसावे इति श्री स्कंद पुराणे काशी खंडे काशी महात्म्य वर्णन नाम तय स्त्रीशाध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।